2 वाटी बेसन पीठ, 1 वाटी रवा, धनेपूड, मीठ, चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट आणि ओवा, जिरे चांगलं मिक्स करून घ्यायचं. मिक्स झाल्यानंतर कांदा, मिरची, कोथिंबीर, हिरवी मिरची घालून फिरून घ्यायचं. चांगलं हाताने मिक्स करून घ्यायचं. थोडं थोडं पाणी घालून फिरून घ्यायचं. एकट्टी जास्त पाणी घातलं ना पातळ होऊ शकतं आणि गाठी पण होऊ शकतात. त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून फिरून घ्यायचं. परत थोडं पाणी घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं. चांगलं मिक्स झाल्यानंतर मिठाची चव बघायची. जास्त वेळ जर मिक्स केलं ना, असं फिरून घेतलं ना, चवदार होतात. आणि मीठ थोडंफार कमी पडलं होतं, वरून थोडं टाकलं आणि त्याला मिक्स करून घ्यायचं चांगलं. 20-1 मिनटं रेस्ट द्यायचं. रेस्ट झाल्यानंतर गरम कडलेलं तेल ओतायचं. ते असं गरम तेल ओतल्यामुळं एकदम क्रंची आणि असे कडक होतात. पॅन चांगला गरम होऊ द्यायचा आणि त्याला तेल लावायचं. तेल लावल्यानंतर वरून बेसनची पोळी टाकायची आणि साईडनं तेल टाकायचं. तेल सोडायचं. 2 मिनटं झाकून लो फ्लेमवर वाफ देऊन शिजून घ्यायचं. परतून घ्यायचं. परतल्यानंतर किती जाळीदार आणि क्रंची आणि क्रिस्पी झालेली आहे आपली बेसन पोळी. वरून पण थोडं तेल सोडायचं. पलटून दोन्ही साईडनं चांगलं भाजून घ्यायचं. आणि झालं बघा आपली बेसन पोळी तयार. शेजवान चटणीसोबत टेस्ट करून बघूया. तुम्ही पण ट्राय करून बघा. खूप छान लागते खायला.